नमस्कार. दीपाली केळकर या यूट्यूब चॅनेलवर मनापासून स्वागत. शब्दांच्या वाटेवर अर्थात जन्मकथा शब्दांच्या या संवादात्मक कार्यक्रमाची ही छोटी झलक. आपण दैनंदिन आयुष्यात अनेक शब्द वापरत असतो, पण त्या शब्दांच्या अंतरंगात आपण डोकावून बघत नाही. जन्मकथा शब्दांच्या वाटेवर या कार्यक्रमात या शब्दांच्या अंतरंगात डोकावून बघण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. या शब्दांबद्दल अनेक अभ्यासकांनी लिहिलं आहे. विविध भाषांमधून आपल्या भाषेत शब्द आले आणि आपली भाषा समृद्ध झाली, त्याबद्दल सुद्धा जाणकारांनी लिहिलेलं आहे. जसं क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो, हे गाणं तुम्हाला आठवत असेल. मुकेश यांनी गायलेलं, हेमा मालिनी आणि फिरोज खान यांच्यावर चित्रित झालेलं धर्मात्मा या चित्रपटातलं हे गाणं. किंवा खूबसूरत हा चित्रपटही तुम्हाला नक्कीच आठवत असेल. रेखा, अशोक कुमार, शशिकला, राकेश रोशन यांच्या नितांत सुंदर अभिनयानं नटलेला हा चित्रपट. खूब फारसी भाषेतून आलेला हा शब्द खूप म्हणजे छान, सुंदर. त्या खूपचं मराठीत झालं खूप. अर्थ खूप बदलला ना. खूप म्हणजे पुष्कळ. खूप या फारसी शब्दाला फारसीच ई प्रत्यय लावून शब्द तयार झाला खुबी. खुबी म्हणजे कौशल्य. लहान मुलांकडून उत्तर काढून घेण्याची खुबी तिच्याकडे आहे असं म्हटलं जातं. आपल्या महाराष्ट्राचं सांस्कृतिक दैवत म्हणजे पु ल देशपांडे. आता पु ल देशपांडे म्हटल्यानंतर त्यांची अनेक पुस्तकं, त्यांची नावं आपल्या मनामध्ये येतात. त्यापैकी एक नाव म्हणजे असामी. आता असामी हा अरबी भाषेतून आलेला शब्द. असामी हा शब्द आपण एकवचनी आणि स्त्रीलिंगी वापरतो. तो स्त्रीलिंगी वापरतो, पण तो वापरतो पुरुषासाठी. म्हणजे बघा, ती असामी फार मोठी आहे बरं का, किंवा ती असामी काही साधीसुधी नाही असं आपण म्हणतो. पण असामी हा शब्द अरबी भाषेमध्ये अनेक वचनी वापरला जातो. इस्म या शब्दाचं अनेक वचन असामी. इस्म म्हणजे नाव. इस्मचं आपल्याकडे झालं, मराठीत येताना झालं इसम, आणि इसम हा शब्द आपण व्यक्ती या अर्थाने वापरतो. आता पु ल देशपांडे म्हटल्यानंतर कोट्यासुद्धा आपल्या मनामध्ये येतात ना, कारण कोट्या करणं ही त्यांची खुबी होती. त्यामुळे त्यांच्या कोट्यांवर आधारित कोट्याधीश पु ल नावाचं पुस्तक आहे. आणि ज्यांच्याकडे कोट्यवधी रुपये असतात ते कोट्यधीश असतात. तर कोट्यधीश आणि कोट्याधीश या दोन शब्दांमधला हा नेमका फरक आहे. आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचं एक दैवत म्हणजे खंडोबा. आता खंडा असा शब्द तुम्हाला शब्दकोशात वाचायला मिळेल. खंडा म्हणजे काय, तर दुधारी तलवार, लांब पात्याची तलवार. दुधारी तलवार धारण करणारा तो खंडोबा. भवानी आई. भव हा शब्द शब्दकोशात पाहिला तर त्याचा एक अर्थ आहे संसार, आणि भव या शब्दाचा आणखीन एक अर्थ महादेव. भवानी म्हणजे पार्वती, शंकराची पत्नी. पार्वती म्हणजे भवानी, जसे शिवाची पत्नी शिवानी. आपण हॉटेलमध्ये जातो आणि रायता मागवतो. रायता म्हणजे काय, तर दह्यातली कोशिंबीर. म्हणजे आपण बुंदी रायता मागवतो, पायनॅपल रायता मागवतो, व्हेज रायता मागवतो, ती दह्यातली कोशिंबीर. पण त्याच्यात मोहरी हवी. मोहरी कुठून घालायला हवी, राई हवी. तर राई जर त्याच्यामध्ये नसेल तर ते राई शिवायचं रायतं होईल. रायते हा शब्द मराठी शब्दकोशात वाचायला मिळतो. रायते म्हणजे काय, तर शब्दकोशातला अर्थ आहे मोहरी लावून केलेला तोंडी लावण्याचा एक प्रकार म्हणजे रायते. आता प्रत्येक शब्दाची व्युत्पत्ती सांगणं खरं तर खूप कठीण आहे, पण शब्दांच्या वाटेवर अर्थात जन्मकथा शब्दांच्या या कार्यक्रमात सुमारे 60 शब्दांच्या व्युत्पत्ती किंवा त्यांच्या जन्मकथा सांगण्याचा यथामती प्रयत्न करते. तुम्हालाही एखाद्या शब्दाची व्युत्पत्ती माहीत असेल, एखादी रंजक कथा त्या संदर्भात माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. दीपाली केळकर हे यूट्यूब चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. नवीन विषयासह लवकरच भेटूया. तोपर्यंत नमस्कार.